नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या गुंतवणूक योजनेबद्दल चर्चा करणार आहोत. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजेच SWP. अनेक गुंतवणूकदारांसाठी नियमित उत्पन्न मिळवण्याचा हा एक प्रभावी पर्याय असू शकतो. विशेषतः निवृत्तीनंतर मासिक उत्पन्नाची गरज असलेल्या लोकांसाठी. या व्हिडिओमध्ये आपण भारतातील सर्वोत्तम SWP योजना कोणत्या आहेत, त्यांचे फायदे आणि तोटे काय आहेत आणि कोणासाठी ही योजना योग्य आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया तुमच्यासाठी योग्य SWP योजना कोणती आहे. आजच्या व्हिडिओतील ठळक मुद्दे आपले कोणते असतील तर तुम्ही असे का ऐकले असेल की SWP योजना नियमित उत्पन्न देण्यासाठी उत्पन्न पर्याय असू शकतो. निवृत्तीनंतर आपल्या मासिक खर्चासाठी कोणती गुंतवणूक योजना सर्वोत्तम ठरू शकते. SBI किंवा अन्य टॉप SWP योजना तुमच्यासाठी का योग्य असू शकतात. SWP योजनेत गुंतवणूक करताना कोणत्या फंडाचा विचार करायला हवा. नियमित उत्पन्नासाठी SWP योजना किती सुरक्षित आहेत. SWP योजनेचे फायदे व जोखीम समजून घेतले आहेत का. SWP योजना कोणाला फायदेशीर ठरतात आणि का ठरतात. तुमच्यासाठी बेस्ट SWP योजना निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा. SWP मधील कर लाभ तुमच्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकतात. बाजाराच्या अस्थिरतेमध्ये SWP योजना किती सुरक्षित ठरतात. SWP योजना दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी योग्य आहेत का. गुंतवणुकीच्या उद्दिष्टासाठी हायब्रिड किंवा इक्विटी फंड का निवडावे. SWP योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला नियमित उत्पन्न कसे मिळू शकते. या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच मिळवणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. आपण उदाहरण म्हणून SBIचा SWP प्लॅन घेणार आहोत. SBIचा SWP म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन हा एक असा प्लॅन आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून नियमितपणे ठराविक रक्कम परत घेऊ शकता. हा प्लॅन विशेषतः निवृत्तीधारक, मासिक उत्पन्न शोधणारे गुंतवणूकदार किंवा गुंतवणुकीतून नियमित पैसे काढण्याची आवश्यकता असलेल्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. SBI म्युच्युअल फंडातील विविध फंडांमध्ये SWP सुविधा उपलब्ध आहे. आता पाहूया की SBI SWP प्लॅनची सविस्तर माहिती. तर सुरुवातीला पाहूया SWP म्हणजे नेमकं काय. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजे एक अशी सुविधा जिथे गुंतवणूकदाराला नियमित वेळेनुसार ठराविक रक्कम त्याच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून परत मिळते. SWP कसे कार्य करते. SWPच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणुकीतून मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर रक्कम काढू शकता. तुम्हाला हवी तितकी रक्कम आणि काढण्याचा कालावधी निवडता येतो. जेव्हा तुम्ही रक्कम काढली जाते तेव्हा त्या वेळेच्या NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यूवर आधारित युनिट्स विकल्या जातात. SWPचे प्रकार कोणते आहेत तर फिक्स्ड SWP या ठराविक रक्कम प्रत्येक काढणी वेळी काढली जाते. दुसरा आहे एप्रिसिएशन SWP. यात फक्त वाढलेल्या उत्पन्नावर आधारित रक्कम काढता येते, म्हणजेच मूळ गुंतवणूक सुरक्षित राहते. या दोनपैकी आपल्याला कोणती योग्य वाटते हा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. याचे फायदे कोणते असू शकतात. नियमित उत्पन्न. SWP मुळे तुमच्या गुंतवणुकीतून मासिक, त्रैमासिक इत्यादी पद्धतीने नियमित उत्पन्न तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक सुरक्षितता मिळू शकते. अस्थिरता कमी करते. बाजारातील चढ उतारांवर आधारित NAV बदलते, परंतु नियमित पैसे काढल्याने गुंतवणुकीच्या परिणाम स्वरूप अस्थिरता थोडीशी कमी होते. कर दायित्व लाभ. SWP मध्ये फक्त काढलेल्या युनिट्सवरच कर आकारला जातो. दीर्घकालीन गुंतवणुकीवर लाभांश कर सवलत मिळू शकते. नंतर आहे लवचिकता. तुम्ही तुमची रक्कम, वेळ आणि कालावधी स्वतंत्रपणे ठरवू शकता, ज्यामुळे तुमच्या गरजेनुसार पैसे काढणे सोयीचे होते. मित्रांनो, फायद्याच्या बरोबर कोणत्याही योजनेचे तोटे सुद्धा असतात. आता पाहूया तोटे नेमके कोणते असू शकतात. मुख्य रक्कम कमी होते. जर फंडाचा परतावा कमी झाला तर तुम्हाला मुख्य गुंतवणुकीतून काढण्याची गरज पडते, ज्यामुळे मुख्य रक्कम कमी होते. बाजारातील अस्थिरता. जर बाजारात मंदी असेल तर NAV कमी होतो, म्हणजे त्याची रेट कमी होतात आणि त्याचा प्रभाव तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नावर पडतो.
करांचा परिणाम काढलेल्या युनिट्सवर कर आकारला जातो, त्यामुळे तुमच्या उत्पन्नात थोडासा घट होऊ शकतो. आता पाहूया की SBI SWP प्लॅन हा नेमका कोणासाठी आहे. निवृत्तीधारक, ज्यांना मासिक उत्पन्न आवश्यक आहे असे लोक, अतिरिक्त उत्पन्नाची आवश्यकता असणारे गुंतवणूकदार, त्याचबरोबर लहान गुंतवणूकदार जे नियमित पैसे काढू इच्छितात. तर मित्रांनो, SBIचा SWP प्लॅन नियमित उत्पन्नासाठी एक चांगला पर्याय असू शकतो, विशेषतः जेव्हा तुम्ही प्रमुख गुंतवणूक राखून नियमित पैसे तुम्हाला हवे असतात. तथापि कर दायित्व आणि बाजारातील अस्थिरतेचा परिणाम विचारात घेणे आवश्यक असते. मित्रांनो, आता तुमच्या मनात एक प्रश्न येतच असेल की भारतामध्ये उपलब्ध असलेल्या टॉप 10 SWP योजना कोणत्या आहेत. तर तुम्हाला लगेच त्या सांगतो मी कोणत्या आहेत. या योजना त्यांच्या स्थिर उत्पन्न व नियमित पैसे काढण्याच्या सुविधांमुळे लोकप्रिय झालेल्या आहेत. प्रत्येक फंडाचा परतावा, जोखीम पातळी आणि SWP योजना विशिष्ट गरजांसाठी कशा उपयुक्त आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर अनुक्रमे एक एक पाहूया. पहिला आहे HDFC बॅलेन्स ॲडव्हान्टेज फंड. याचा वर्ग येतो बॅलेन्स ॲडव्हान्टेज फंड. गुंतवणुकीचे धोरण कसे आहे तर इक्विटी आणि डेट मध्ये संतुलित गुंतवणूक असते. याचा फायदा काय आहे तर बाजारातील अस्थिरतेत स्थिर परतावा देण्याची क्षमता आणि जोखमी ही मध्यम प्रकारची असते. दुसरा प्रकार आहे ICICI प्रुडेन्शियल मल्टी ॲसेट फंड. हा वर्ग येतो मल्टी ॲसेट फंडमध्ये आणि गुंतवणूक धोरण यांची कशी आहे तर विविध मालमत्ता वर्गात जसे की इक्विटी, डेट, सोने यामध्ये हे पैसे गुंतवतात. याचा फायदा विविध मालमत्ता वर्गामुळे सुरक्षितता व स्थिर उत्पन्नही मिळू शकते. तिसरा आहे SBI इक्विटी हायब्रिड फंड. हा वर्ग येतो इक्विटी हायब्रिड फंडमध्ये. गुंतवणुकीचे धोरण 65 ते 80% इक्विटीमध्ये व उर्वरित रक्कम आहे ती डेट फंडमध्ये गुंतवली जाते. याचा फायदा असा होतो की दीर्घकालीन वाढीसाठी हा चांगला पर्याय आहे. मध्यम ते उच्च जोखीम यामध्ये असू शकते. चौथा आहे आदित्य बिर्ला सन लाईफ इक्विटी हायब्रिड 95 फंड. वर्ग याचा येतो इक्विटी हायब्रिड फंडमध्ये आणि याची गुंतवणुकीचे धोरण कसे आहे 65 ते 75% इक्विटीमध्ये आणि उर्वरित कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. याचा फायदा दीर्घकालीन वाढ व नियमित उत्पन्न, मध्यम जोखीम अशा प्रकारचा आहे. पाचवा जो मुद्दा आहे तो आहे ॲक्सिस रेग्युलर सेव्हर फंड. हा वर्ग येतो डेट फंडमध्ये. गुंतवणुकीचे धोरण यांचे कसे आहे तर मुख्यतः कर्ज रोख्यांमध्ये हे गुंतवणूक करतात. याचा फायदा कमी जोखीम आणि नियमित उत्पन्नासाठी हे सुरक्षित असू शकते. सहावा आहे मीरा ॲसेट हायब्रिड इक्विटी फंड. हा वर्ग येतो हायब्रिड इक्विटी फंडमध्ये. गुंतवणूक कशी केली जाते ते पहा. 65 ते 75% इक्विटी, 25 ते 35% डेट फंडमध्ये ही गुंतवणूक केली जाते. याचा फायदा असा आहे की इक्विटी व डेटचा समतोल आणि चांगला परतावा मिळू शकतो. सातवा क्रमांक येतो कोटक स्टँडर्ड मल्टीकॅप फंडचा. हा मल्टीकॅप फंड या वर्गामध्ये येतो. यांची गुंतवणुकीचे धोरण आहे लार्ज कॅप, मिड कॅप व स्मॉल कॅपमध्ये संतुलित गुंतवणूक हे करतात. त्यानंतर याचा फायदा कसा आहे तर विविध प्रकारच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली जाते आणि दीर्घकालीन वाढीची शक्यता आहे. आठवा क्रमांक येतो फ्रँकलिन इंडिया इक्विटी हायब्रिड फंडचा. हा वर्ग येतो हायब्रिड फंडमध्ये आणि गुंतवणूक धोरण यांची कशी आहे तर इक्विटी व डेटमध्ये संतुलित गुंतवणूक ही केली जाते. फायदा असा होतो की जोखीम नियंत्रण व स्थिर उत्पन्न मिळू शकते आणि मध्यम जोखीम यामध्ये असते. नववा क्रमांक येतो टाटा हायब्रिड इक्विटी फंडचा. हा वर्ग येतो हायब्रिड फंडमध्ये आणि यांचे गुंतवणुकीचे धोरण कसे आहे 65 ते 75% इक्विटीमध्ये आणि 25 ते 35% डेट फंडमध्ये हे गुंतवणूक करतात. याचा फायदा असा आहे की बाजारातील अस्थिरता कमी करण्यासाठी डेट गुंतवणूक ही केली जाते. शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे UTI रेग्युलर सेव्हिंग फंड. हा हायब्रिड फंड या प्रकारात येतो. गुंतवणुकीचे धोरण यांची आहे लार्ज कॅप व डेटमध्ये संतुलित गुंतवणूक ही करतात. याचा फायदा असा आहे की ती कमी ते मध्यम जोखीम आणि दीर्घकालीन वाढीसाठी हे उपयुक्त आहे. मित्रांनो, SWP निवडताना विचारात करण्याचे मुद्दे कोणते आहेत तर जोखीम सहनशीलता. इक्विटी व डेटमध्ये संतुलित गुंतवणुकीची जोखीम ही वेगळी असते.
त्यानंतर लक्षित उत्पन्न तुमच्या मासिक त्रैमासिक काढणीच्या गरजेनुसार तुम्ही फंड निवडला पाहिजे. कर लाभ दीर्घकालीन भांडवली नफा कर लाभ मिळवण्याची शक्यता आपली तपासली पाहिजे. हे फंड SWP साठी योग्य आहेत कारण ते विविध मालमत्ता वर्गात गुंतवणूक करतात, ज्यामुळे जोखीम कमी होते आणि बाजारातील अस्थिरतेत सुद्धा नियमित उत्पन्न तुम्हाला मिळू शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही सर्व प्रकारची माहिती पाहिली, परंतु यामध्ये तुम्ही कोणता फंड घ्यावा किंवा कोणता घेऊ नये, की घेऊच नाही की घेतलाच पाहिजे, हा सर्वस्वी निर्णय हा आपण आपला घ्यायचा आहे. कोणताही दबाव किंवा कोणताही सल्ला आम्ही देत नाही. तर मित्रांनो, आशा आहे की आजच्या या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरली असेल. या योजनेमध्ये गुंतवणूक करताना कोणते फंड तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकतात, त्यांचे फायदे तोटे आणि तुम्हाला मिळणारे कर लाभ यांचा विचार आपण केला पाहिजे. प्रत्येक गुंतवणूकदारासाठी योजना ही वेगळीवेगळी असू शकते. त्यामुळे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि जोखीम सहनशीलतेनुसार योग्य SWP योजना आपण निवडली पाहिजे. तुमच्या प्रश्नांसाठी आणि प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अर्थ साक्षरतेसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता नियमित उत्पन्नाचे नियोजन करा आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाका. धन्यवाद आणि पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.